प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता लक्षात घेता आतापासूनच सर्व पक्षांनी आपापल्या विजयाचे दावे केलेले आहे. भारतीय जनता पक्ष कोणाच्या जीवावर आणि कोणाच्या बळावरती विजयाचा दावा करते माहीत नाही, परंतु त्यांनी देखील यंदाचा महापौर आमचा जाहीर करून टाकले. शिवसेनेचे दोन्ही गट अर्थात विजयाचे दावे करत आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही तुकडे एकत्रित येण्याच्या आधी विजयाचे दावे करत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील विजयाच्या शर्यतीमध्ये आहे, तसा त्यांनी दावा केलेला आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी, मुंबई महानगरपालिका, औरंगाबाद म्हणजे आपलं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पुणे महानगरपालिका इत्यादी ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहे, नागपूर वगैरे, अकोला, या ठिकाणी अतिशय सुंदर अशी कामगिरी करणार आहे. वंचित बहुजन आघाडी न भूतो न भविष्यती असं यश संपादन करेल, असा दावा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी केला नसला तरी महाराष्ट्रातली जनता करत आहे, कार्यकर्ते करत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंच्या एकत्रित येण्यानं महानगरपालिकेच्या निवडणुकांवरती काय परिणाम होईल, निश्चितच परिणाम होणार आहे. परंतु काय आणि किती प्रमाणात ते परिणाम होतील, शरद पवार आणि अजित पवार हे दोघं पवार एकत्रित आल्यानं त्याचे काय परिणाम होतील आणि भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात सत्ता असल्यामुळं त्याचे काय परिणाम होतील. उद्धव ठाकरे आपलीच शिवसेना खरी असल्याचे दाखवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतील. त्याच्यामध्ये त्यांना कितपत यश येईल. राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतील. भावाबरोबर ते जर एकत्रित आले तर भावाला इमाने इतबारे ते साथ देतील. कारण राज ठाकरेंची ती एक खासियत आहे, हा माणूस ज्याला कोणाला साथ देतो तो प्रामाणिकपणे राहतो. भले नंतर त्या राजकीय त्यांच्या कोलांटुड्या ह्या असल्या तरी जिथं ते राहतात तिथं ते प्रामाणिकपणे राहतात. जर उद्या ते उद्धव ठाकरेंबरोबर आले तर त्याही ठिकाणी ते प्रामाणिकपणे राहतील याची शाश्वती त्यांचे कार्यकर्ते देतात. अर्थात महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये कोणाला किती मतं मिळतील, कोणाला किती जागा मिळतील, जर मुंबईपुरता जर विचार केला तर मुंबई महानगरपालिका जिंकण्याचे स्वप्न भारतीय जनता पक्ष गेल्या 10 वर्षापासून पाहत आहे, गेल्या अनेक वर्षापासून पाहत आहे. परंतु 10 वर्षापासून त्यांनी जरा अटीतटीचा प्रयत्न केलेला आहे, निकराचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात शिवसेना आपल्या हातातून मुंबई सोडण्याच्या मूडमध्ये नाही. मुंबई आपल्या हातातून जाऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना शर्थीचे प्रयत्न करतील, यात काही लपून राहिलेले नाही. आपणच मातब्बर आहोत, आपणच खरी शिवसेना आहो हे दाखविण्यासाठी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या मर्मावरती बोट ठेवून मुंबई जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात पूर्ण तयारीनिशी उतरतील, यात काही शंका नाही. अर्थात एकनाथ शिंदे हे मैदानातील खेळाडू असल्यामुळे आणि मेहनत करण्यामध्ये सध्याच्या घडीला एक प्रकाशजी आंबेडकर सोडले तर मेहनतीमध्ये एकनाथ शिंदे यांचा हात कोणी धरणार नाही, कोणी धरू शकणार नाही. हा माणूस खूप मेहनत करतो. भले कोणाला आवडो न आवडो, त्यांचे राजकीय धोरणं हे स्पष्ट धोरणं आहेत आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी, ठाणे महानगरपालिका जिंकण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते एकनाथ शिंदे करतील, यामध्ये दुमत नाही. परंतु सत्ता कोणाला मिळेल? मुंबई महानगरपालिकेसारखी सोन्याची अंडी देणारी कोंबडी कोणाच्या हातात लागेल? भाजपाला किती जागा मिळतील?
भाजपा 70-80च्या पुढे जाईल का? उद्धव ठाकरे यांची शिवसेना किती जागा जिंकेल? मागच्या टायमाला ज्या जिंकल्या होत्या त्यांनी या त्या पक्षातून आणलेले त्यांचे 100 नगरसेवक त्यांनी पूर्ण केले होते. त्या 100 जागा ते राखतील की आणखीन त्यात वाढ होईल की घट होईल? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा भेटतील? त्यांच्याकडं नगरसेवकांची, माजी नगरसेवकांची इनकमिंग आहे. शाखा प्रमुख जरी उद्धव ठाकरे यांच्याकडे असले तरी नगरसेवक, माजी नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे इनकमिंग करताना दिसत आहेत मोठ्या प्रमाणात. त्याचा त्यांना किती फायदा होईल? किती नगरसेवक निवडून येतील? अजित पवार आणि शरद पवार या दोघांची राजकीय ताकद मुंबईत जेमतेम आहे. तरीसुद्धा ते मागच्या टायमाचा आकडा कायम ठेवतील की त्यात वाढ होईल की आणखीन कमी होतील? मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे यांना मानणारा वर्ग मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि अर्थात जर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांची युती झाली तर त्यांच्या जागा, निवडून येणाऱ्या जागांमध्ये वाढ होईल की आणखीन आहे त्या प्रमाणातच त्यांच्या जागा राहतील किंवा कमी होतील? या सगळ्या गोष्टींचा आपण साधक बाधक अभ्यास करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या सर्व महानगरपालिकांमधला, बहुतांश महानगरपालिकांमधला आपण अभ्यास केलेला आहे, एक सर्वे केलेला आहे. या सर्वेनुसार BJPला, दोन्ही राष्ट्रवादींना, दोन्ही शिवसेनेला, काँग्रेस पक्षाला त्यांची कितपत ताकद आहे, त्यानुसार मनसेला किती जागा भेटतील याबद्दल एक ढोबळ मनानं एक सर्वे आपल्या हाती आपण जो केला त्याच्यातून आपल्याला काही गोष्टी आढळून आलेल्या आहे. वंचित बहुजन आघाडी भले यांना किती जागा भेटतील, म्हणजे तुमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना, BJP, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांना किती जागा भेटो, परंतु ह्या सगळ्यांमध्ये वंचित बहुजन आघाडी हा एक महत्त्वाचा घटक, महत्त्वाचा पक्ष म्हणून उदयाला आल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र या सर्वेनं दाखवून दिलेलं आहे. आता त्या सर्वेमध्ये एक काही आश्चर्यकारक अनुमान लागलेले आहेत, तर्क आपण लावलेले आहे की ह्या प्रस्थापित पक्षांना किती जागा भेटतील आणि वंचितला किती भेटतील. तो वंचितला ज्या जागा भेटतील त्या आश्चर्यकारक असणार आहे, कारण वंचित बहुजन आघाडी ह्या सगळ्यांच्या भांडणामध्ये भाजपा एकनाथ शिंदे साहेबांना डोईजड होऊ देणार नाही. अजित पवारला तर प्रश्नच नाही मुंबईमध्ये, किंवा उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या आघाडीला भाजपा मोठं यश मिळू देईल असं वाटत नाही. काँग्रेस पक्षाची मर्यादा आहे. या सगळ्यांच्या भांडणामध्ये वंचित बहुजन आघाडीला फायदा होऊ शकतो, राजकीय फायदा होऊ शकतो. आणि उद्या जर वंचित बहुजन आघाडीने बहुजन समाज पक्ष वगैरे या पक्षांना सोबत घेतलं, समविचारी पक्षांना, समविचारी जे राजकीय पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन जर लढाई लढली तर ही लढाई अधिक रंगतदार होईल. आणि मुंबईचा महापौर कोण, मुंबई कोणाच्या ताब्यात, याचं उत्तर वंचित बहुजन आघाडीच्या त्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या हातामध्ये असणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या निर्णयामध्ये त्याचे उत्तर असणार आहे. आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा हा आकडा या वेळेला, जो गेल्या वेळेला निळ्या झेंड्याचा एकही नगरसेवक, स्वाभिमानी निळ्या झेंड्याचा एकही नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत नव्हता, ह्या वेळेला ती लक्षणीय संख्या असणार आहे, एवढं मात्र नक्की. परंतु या सगळ्या पक्षांना, भारतीय जनता पक्ष, दोन्ही शिवसेना, दोन्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी, ह्या पक्षांना मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, इतर महानगरपालिकांमध्ये किती जागा भेटतील, किती जागा ते जिंकतील, हा आकडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तोपर्यंत आपल्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. जय भीम.
नमो. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.